स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या आसरानगर परिसरात आई वडिलांनी पोलिसात का तक्रार केली म्हणून स्वतःच्याच मुलानं वडील राजाराम लगारे आणि आई मीना लगारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। यात वडील राजाराम लगारे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इचलकरंजी शहरामध्ये राजाराम लगारे, मीना लगारे हे कित्येक वर्षांपासून आसरानगर परिसरात राहायला आहेत। त्यांचा मुलगाही त्या ठिकाणी राहतो आणि त्यांना कायम मारहाण करत असतो। याला कंटाळून राजाराम लगारे यांनी आज मुलाच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। याचाच राग मनात धरून राजाराम लगारे यांच्या मुलानं वडील राजाराम लगारे आणि आई मीना लगारे यांच्यावर संध्याकाळी प्राणघातक हल्ला केला। त्या दोघांना जबर मारहाण केली। यात राजाराम लगारे हे गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, तर आई मीना लगारे यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत। ज्या आईवडिलांनी पोटच्या गोळ्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपून त्याला समाजामध्ये वावरण्यासाठी एक चांगला माणूस बनवलं, पण दारूच्या आहारी जाऊन त्यानं आज आपल्याच आईवडिलांना मारहाण केली आहे। त्यामुळे वयस्कर आईवडिलांना मारहाण करणाऱ्या अशा मुलावर कडक कारवाई करायची मागणी सध्या जोर धरू लागली आहे।